आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. त्यासाठी इकडची टोकन्स काढायची जी मला उर्वी काढून देणार आहे. उर्वी, एक टोकन माझ्या हातात दे काढून, अजून एक दे आणि अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार दुसरी फेरी सुपर मार्केट. पहिला क्रमांक आहे 77, दुसरा क्रमांक आहे 61, आणि तिसरा क्रमांक आहे 75. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया दुसरी फेरी सुपर मार्केट. खरेदीच्या आधी थोडे गप्पा मारूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. रंजना राजेश संखे. तुम्ही काय करता? मी आता हाऊस वाईफ आहे, काही करत नाही. पहिले सर्व्हिस करत होती. मी टेलरिंगचा डिप्लोमा केलाय, पण मिस्टरांना आवडत नाही म्हणून मी सोडलं. काय आवडत नाही? कोण आवडत नाही मिस्टर? सर्व्हिस करणं. सर्व्हिस करणं आवडत नाही? हा, मग ती खेळायची सर्व्हिस करायची ना. ते पण चालते. कबड्डी खेळणं, खो खो खेळणं. कोण खेळतं? मी खेळते. काय सांगताय? मग टीम तर्फे खेळता की काय? म्हणजे आमच्या गावात प्रोग्राम असतो गणपतीला, तेव्हा खेळते. अजून काय काय? आता काय काय खेळता? आता काय नाही, आता फक्त संगीत खुर्ची. संगीत खुर्ची. अरे वा, बरं आहे. मग ते काय सांस्कृतिक कार्यक्रम असतात गणपतीला? काय काय असतात? संगीत खुर्ची, धावणी, मुलांसाठी चमचा गोटी, असे सांस्कृतिक कार्यक्रम. मग चित्रकला मुलांना. अरे वा, भरपूर कार्यक्रम होतात गणपतीत. गरबा मग महिलांसाठी गणपतीत. हो, गरबा होतो विसर्जनच्या दिवशी. गरबा. आणि मग नवरात्रीत काय होतं? नवरात्रीत पण होतो, पण तो आमच्या विसर्जनच्या टायमाला बायका सगळ्या एकत्र जमून काय करणार, नाचकाम केलं बायकांनी तर बघतात सगळेजण, आनंद वाटतो. फ्रेश पण येतो अंगात. येस येस येस, नक्कीच येतो. आता आपल्याला खरेदी करायची, त्यांनी पण फ्रेश पण येणार. हो की नाही? ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. वत्सला वासुदेव संखे. अच्छा, आणि मग सांगा तुमच्याविषयी सांगा. तुम्ही काय करता? मी शेती करते. कुठली शेती करता? शेती भात लावते, कडधान्य पिकवते, तूर वाल चणे. अरे शेतीमध्ये पिकवते. मालदार पार्टी एकदम. मेहनत करते मी. हो, मग मेहनत केल्यावर पैसे फळ मिळतो. हो, पण धान्य म्हणालात ना, फळ कुठं? धान्य फळ पण आहे. चिकू आहे, पेरू आहे, नारळ आहे, काजू आहे. त्याच्याही बाग आहेत? हो. काय सांगताय? शेतात सगळे लावलंय मी. हो ना? हो. अरे वा, मला पण कधी कधी वाटतं शेती करावीशी. तुम्ही शिकवाल मला शेती करायला? हो, शिकवेल. बाकी मग खरेदी करायची तर वेळच येत नसेल तुमच्यावर खाण्याच्या बाबतीत? हो, खरेदी पण करते आणि घरातलं काम पण मी करते. पण ती इतर खरेदी करावी लागत असेल ना? इतर खरेदी काय आपल्याला करावं लागते, मुलं आहेत ते आणतात. आणि बाकीचं तर काय दाराच्या मागे. येतात सगळ्या भाजीवाळ्या, मच्छीवाळ्या, पालेभाजी सगळे येतात. काय नाही येणार? काय नाही, सगळं मिठो बोईसरला. हो ना? हो. अहो, तुमचा आवाजच तसा आहे आणि एकंदरीत दरारा तसा आहे तुमचा. नको येऊ दे एखादी बाईक बाहेर. मला असं बोलू नका. मी खरेदी करायला देतो तुम्हाला. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा तुमचं. आशा कल्पेश पाटील. तुम्ही काय करता? मी घरीच असते. आमचे स्वतःचे कपडे धुणे, भांड्यावर स्वयंपाक करते. इकडे काय करता तुम्ही? शेती वगैरे करता? शेती वगैरे नाही करत. नाही करत. रागावलात का इतकं तुम्ही? नाही, कशाला रागावणार. नाही रागावले. घरी कोण कोण असतो तुमच्या? मी, माझ्या 2 मुली आणि माझे मिस्टर. मग मुलींचा काय अभ्यास वगैरे घेता? त्या कॉलेजला जातात. कॉलेजला जातात? मग काय ते त्यांचा अभ्यास करत असतील? करतात ना. करतात का अभ्यास? हो. मग अशी काय मला सांगत होतात अभ्यास करत नाहीत मुली? करतात ना? तुम्हाला फार त्रास देत नाहीत ना? नाही देत त्रास. नक्की? नक्की. आता आपल्याला राऊंड खेळायची आहे. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. चला, गप्पा मारून झाल्या. आता वेळ आहे दुसऱ्या फेरीची म्हणजे सुपर मार्केटची. राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर काही वस्तू असणार. मी एक बजेट देणार तुम्हाला. 1 मिनिटाची वेळ आहे. 1 मिनिटाच्या आत त्या वस्तूंची खरेदी करायची. ज्यांच्या खरेदीची किंमत दिलेल्या बजेटच्या एवढीच अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. आजचं बजेट आहे 889 रुपये. वेळ आहे 1 मिनिटाची. जी 1 मिनिटाची वेळ सुरू होते आता. साडेमाडे 3. एका हातात एक वस्तू. साडेमाडे खरेदी करून झाली. करूया आता खरेदीची टोटल.
दोघींच्याही खरेदीची टोटल माझ्या हातात आहे. बघूया कोणी किती रुपयांची खरेदी केली. रंजनाताईंनी खरेदी केली 377 रुपयांची, वत्सलताईंनी खरेदी केली 436 रुपयांची आणि आशाताईंनी खरेदी केली 669 रुपयांची. त्यामुळे विजेते आहेत आशाताई. ही घ्या तुमची खरेदी. कसं वाटतंय सांगा? चांगलं आनंद वाटतंय. हा, आणि मी इथे आली, आमच्या सर्व महिला बहिणी इथे आल्या आणि माझा नंबर आला, मी जिंकली. मला फार आज आनंद झाला. हो ना? हो त्यांचे आभार मानायचे असतील हो ना? हो आभार. आणि माझं काय? तुमचं पण आभार म्हणते. मग ते कधी? आता हा, पुढची राऊंड खेळायची अजून, हा हो की नाही? मीच असणार आहे तेव्हा इकडे. या ना. येऊ. ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. धन्यवाद. अंदाजे कितीच्या विजेत्या शोभाताई आणि सुपर मार्केटच्या विजेत्या आशाताई खेळणार आपल्या बरोबर तिसरी आणि अंतिम राऊंड जॅकपॉट. जॅकपॉट राऊंड खेळायचे, पहिल्यांदा चावी निवडायची. दोघींपैकी पहिल्यांदा चावी कोण निवडणार ठरवणार हा खेळ. खेळ सोपा आहे. इकडे एक दोरी आहे, समोर 2 बाटल्या ठेवल्यात, इथे काही टूथपिक्स ठेवल्यात. करायचं एवढं, टूथपिक उचलायची, दोरीच्या वरतून बाटलीत टाकायची. ज्यांच्या बाटलीत सर्वात जास्त टूथपिक्स त्यांना संधी मिळणार पहिल्यांदा चावी निवडायची. साडेमाडे 3 सुरू करा. एकावेळी एकच वस्तू घ्यायची. नंतर हा, चला 8 सेकंद झाली. साडेमाडे 3. वेळ संपली, खेळ संपला. निकाल आपल्या समोर आहे. शोभाताईनं एकही टूथपिक बाटलीत नाही टाकता आली. आशाताईने एक टूथपिक बाटलीत टाकली. त्यामुळे आशाताईंना संधी मिळते पहिल्यांदा चावी निवडायची. हिरवी चावी की लाल चावी? आशाताईंना संधी मिळाली पहिल्यांदा चावी निवडायची. त्यांना विचारूया कुठली चावी? लालवाली. लालवाली हा. घेऊन टाका. आशाताईंनी निवडली लालवाली चावी, त्यामुळे शोभाताईंना मिळते हिरवी चावी. ठीक आहे, बघूया कुठल्या पेटीत खजिना आहे. चला. पेट्या उघडल्या गेल्या. निकाल आपल्या समोर आहे. शोभाताई ठरल्या उपविजेता, ज्यांना मिळालेले आहेत हिरवे वाटाणे. बोला कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. हा, आणि पहिल्यांदा काय मिळालं होतं? मिक्सर. मिक्सर मिळालं ना? अरे वा, वाटाणे मिक्सर सगळे वाटायच्या गोष्टी मिळत आहेत. मिळाल्यात. पण कोणालाही वाटू नका इकडे. नाही नाही. हा, तुम्हीच ठेवा तुमच्याकडे. हो हो. हा, पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. आणि विजेत्या ठरल्या आशाताई, ज्यांना मिळालेली आहे होम थिएटर सिस्टीम. वा, धन्यवाद. हा, आता 4 वाक्य बोलून दाखवा याच्याविषयी. हे कसं वाटलं हे मिळालं त्याबद्दल? खूप मिळालं. हे चांगलं आहे, हे पण चांगलं आहे. हा, आणि कार्यक्रम कसा आहे? चांगला. आणि मी कसं निवेदन करतो? छान करतात. तेव्हा विचार केला त्यांनी. असो, ठीक आहे, पार्टिसिपेट केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. चला, वेळ झाली माझ्या प्रश्नाचं उत्तर विचारण्याची. मी प्रश्न असा विचारला होता, राईचा पर्वत करणे हे आपल्याला माहिती आहे, पण मी पर्वताच राई राई करतो असा मी कोण आहे? कोणाला येते उत्तर? तुम्ही इथे या. तुमचं नाव सांगा. सुनीता सुधाकर वडे. आणि उत्तर आहे सुरंग. सुरुंग. उत्तर बरोबर आहे. हे घ्या. तुम्हाला सुद्धा अशीच मजा करायची असेल तर आमच्याशी संपर्क साधा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे 3.5 झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99. तुम्ही आम्हाला ईमेलद्वारेही संपर्क साधू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे zmarathi@znetwork.com. तुम्ही आम्हाला SMS ही करू शकता. त्यासाठी तुम्हाला टाईप करावं लागेल SMT स्पेस तुमचं नाव स्पेस तुमच्या सोसायटी अथवा विभागाचं नाव स्पेस शहर आणि पाठवायचं आहे 57575 वर. वंजारवाडा बोईसर मधला भाग इथेच संपला. अशीच मजा आपण पुढच्या भागात आपल्या आवडत्या कार्यक्रमात करणार आहोत, ज्याचं नाव आहे साडेमाडे.